पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज तिरुवल्ला इथं प्रचार सभा, तिरुवनंतपुरममध्ये रोड शोमध्ये होणार सहभागी. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सुद्धा अल्पुझा इथं प्रचार सभा. INS तारागिरी ही भारताची वाढती तंत्रज्ञान क्षमता, आत्मनिर्भरता आणि बलशाही नौदल शक्तीचं प्रतीक असल्याचं संरक्षण मंत्री सिंह यांचं प्रतिपादन. होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या क्षेत्रात अमेरिकेचे लष्करी विमान A-10 पाडल्याचा इराणचा दावा. विकसित भारतासाठी आंतरिक सुरक्षिततेची भक्कम जोड पोलीस कर्तव्य मेळाव्यातून साध्य होत असल्याचे केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद रॉय यांचे गौरवोद्गार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आढावा बैठक. छत्तीसगडमध्ये आयोजित खेलो इंडिया आदिवासी स्पर्धांचा समारोप. स्पर्धेमध्ये सर्वाधिक 23 सुवर्णपदकं जिंकून कर्नाटक आघाडीवर. आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेमध्ये निखत झरीन, प्रिया आणि प्रीती पवार आपापल्या लढती जिंकून उपांत्य फेरीत दाखल. स्पर्धेत भारताची 3 पदकं निश्चित. नाशिक जिल्ह्यात दिंडोरी इथं प्रवासी वाहन विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातल्या 9 जणांचा मृत्यू. आणि यवतमाळ, धाराशिव, बीड आणि वाशिममध्ये पाऊस. राज्यात पुढील 2 दिवस बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा इशारा. नमस्कार, 8:30च्या बातमीपत्रात